पंचगंगेत रसायनयुक्त सांडपाणी, स्वाभिमानी आक्रमक, दोषींवर कडक कारवाईची मागणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्या उद्योगांवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पंचगंगा नदी परिसरातील प्रोसेस व केमिकल कंपन्या, औद्योगिक वसाहती तसेच साखर कारखान्यांकडून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे नदीचे पाणी गंभीरपणे प्रदूषित झाले असून पाण्याचा रंग, वास आणि चव पूर्णतः बदलल्याचे स्थानिकांनी सांगितले. पंचगंगा नदी तसेच कृष्णा नदी परिसरातील अनेक गावांमध्ये हेच पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी घेतले जाते. मात्र दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार, अतिसार, ताप, कावीळ आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लहान मुले, महिला आणि वृद्धांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी जबाबदार उद्योगांची तातडीने चौकशी करून सांडपाणी सोडण्याची प्रक्रिया त्वरित बंद करावी, नदीपात्रातील पाण्याचे नमुने तपासून अहवाल सार्वजनिक करावा, तसेच दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करून परवाने निलंबित करावेत अशी ठाम मागणी करण्यात आली. दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे प्रादेशिक अधिकारी अंकुश पाटील यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजी येथील काळ्या ओढ्यातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले. तसेच नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना निधीअभावी रखडल्याने नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याचा आरोपही करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, शिरोळ तालुका अध्यक्ष तानाजी वठारे यांच्यासह विशाल चौगुले, बंडू पाटील, नितीन टारे, अजित पाटील, भाऊ माळी, रवी नंदीकुरळी, बाबासो कारंडे, महावीर पाटील, सुरगोंडा पाटील, कलगोंडा कारदगे, राहुल सूर्यवंशी, संजय माणगावे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.